नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. शेतकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम करण्यासाठी राज्य शासनानं गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविली असून या योजनेमुळे शेतीचा पोत सुधारून शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचं उत्पन्न घेणं शक्य होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा शासनाचा ठाम निर्धार आहे, असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार अभियानांतर्गत जलेश्वर तलावातील गाळाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते हिंगोली येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात करण्यात आलं. यावेळी परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, डॉक्टर प्रज्ञा सातो, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक नीलब रोहन यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, हिंगोली जिल्ह्यात ही योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल आमदार तानाजी मुटकुळे आणि शेतकऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यापुढेही इतर तलावातून गाळ काढण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या शेतात 100% पाणी पोहोचावं यासाठी शेतीला 12 तास मोफत वीज पुरवठा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी शासनानं जलयुक्त शिवार योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना तसेच शेतरस्ते मोकळे करण्यासारखे ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं नमूद केलं. परभणी शहर महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून 1600 बॅलेट युनिट आणि 800 कंट्रोल युनिट प्राप्त झाले असून त्याची प्रथम स्तरीय तपासणी आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी जायकवाडी परिसरातील कल्याण मंडपम येथे सकाळी 10 वाजता सुरू झाली. तपासणीसाठी 79 मास्टर ट्रेनर, सहाय्यक 60, शिपाई कर्मचारी 60, स्ट्रॉंग रूमचे 10 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सुरू असलेल्या तपासणी प्रक्रिया आणि कामकाज प्रशांत थारकर, दिनेश भंडे, सोहेल सिद्दीकी यांच्या नियंत्रणात होत आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर यांनी कल्याण मंडपम येथे सुरू असलेल्या बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटच्या प्रथम स्तरीय तपासणी प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर, निवडणूक विभाग प्रमुख विकास रत्नपारखे, प्रशांत थारकर, दिनेश भंडे, सोहेल सिद्दीकी आदी उपस्थित होते. पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वेटेकर यांच्या सहकार्याने पेडगाव येथे अल्पसंख्याक विकास निधीतून मंजूर असलेल्या कब्रस्थान आणि दर्गा परिसरात 10 लाख रुपयाच्या निधीतून पाणी पुरवठा आणि आरो प्लांट कामाचं उद्घाटन 1 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रवादीचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख यांच्या हस्ते आणि अकबर पठाण व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं. दर्गा परिसरात येणाऱ्या भाविक भक्तांच्या आणि पेडगाव येथील मुस्लिम नागरिकांच्या मागणीनुसार हे काम करण्यात येत आहे. या कार्यक्रमास चेअरमन दीपक देशमुख, माजी सरपंच शेख रसूलभाई, उपसरपंच गोपाळ देशमुख, माजी उपसरपंच सय्यद बादल आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता मोहन बुर्गे यांच्यासह इतर उपविभागातील 4 शाखा अभियंता यांच्या सेवानिवृत्ती आणि पंडित गाढवे यांच्या पदोन्नतीचा सोहळा जिल्हा परिषद सभागृहात झाला. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथोर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोंसीकर, कार्यकारी अभियंता धोंडीराम उडणशिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. या कार्यक्रमात मोहन बुर्गे, शाखा अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद परभणी, सतीश मोगरकर, शाखा अभियंता उपविभाग जिंतूर, विकास वडे, शाखा अभियंता पंचायत समिती मानवत, केशव कार्लेकर, शाखा अभियंता बांधकाम उपविभाग परभणी, श्रीकृष्ण वसेकर, शाखा अभियंता DRDA परभणी यांना सेवानिवृत्तीबद्दल निरोप देण्यात आला. तर पंडितराव गाढवे यांची उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाथरी या ठिकाणी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केलं, तर शाखा अभियंता विशाद कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 1 जानेवारी 2026 रोजी भीमा कोरेगाव येथील 208वा शौर्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अभियंता एम भरणे यांनी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून वंदना घेतली. तसेच समता सैनिक दलाच्या वतीने शूरवीरांना मानवंदना देण्यात आली. यावेळी विभागाचे उपाध्यक्ष DI पोटभरे, कोषाध्यक्ष दशरथ गायकवाड, समता सैनिक दलाचे सुनील पवार, समता सैनिक दलाचे जवान उपस्थित होते. भीमशक्ती संघटनेच्या वतीने देखील परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीमा कोरेगावची प्रतिकृती तयार करण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शौर्यस्तंभास अभिवादन करण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश भिसे, भीमशक्तीचे प्रवक्ते सुहास पंडित, शहर उपाध्यक्ष बबन वावळे, संपर्क प्रमुख संजय वावळे, राजू गंधारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.